नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. महाराजांचे भक्त, शिष्य, अनुयायांचा परिवार शिस्तबद्ध आहे. त्यांच्या भक्ती व्यक्त करण्याच्या प्रत्येक कृतीमध्ये शिस्त आढळून येते. कुठेही बेशिस्तीचा अंश आढळत नाही. तरीही स्वामींच्या समस्त भक्तगणांमध्ये अधिक शिस्तबद्धता यावी यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही आध्यात्मिक आचारसंहिता बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महाराजांची सेवा ही शिस्तबद्ध रीतीने व्हावी यासाठी सेवेकऱ्यांनी कोणते नियम पाळावेत? सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांनाच आपले सर्वस्व माना. मातापित्यांची सेवा करा. वृद्धांना मान द्या. आपण जे काही अन्न खाऊ ते स्वामींना सर्वप्रथम अर्पण करा आणि मगच खावा. श्रद्धा ही चांगल्या कर्माची मूळ आहे. शंकेखोर मन हे पाप आहे. आपल्या गुरूंशी निष्ठा ठेवा. त्यांचा द्रोह करू नका. हिंसा, अत्याचारापासून दूर राहा. दुसऱ्याचे मन विनाकारण दुखवू नका. मनावर विवेकाचा लगाम घाला. स्वैरवर्तनावर पायबंद घाला. आत्मसंयम ठेवा. स्वामींच्या उपासनेमध्ये दांभिकता, अंधश्रद्धा, अवडंबर यांना कोणतेही स्थान नसावे. स्वामींची सेवा कधीतरी न करता नित्य करावी. स्वामींच्या सेवेकऱ्यांनी, उपासकांनी स्त्रियांचा उचित आदर करून त्यांना सन्मानाने वागवावे. स्वामींची उपासना करताना मन निर्मळ ठेवा. स्वामींचा जप, तप करताना स्वार्थाचा, अहंकाराचा बुरखा फाडून टाकावा. स्वामी सेवेमध्ये सहनशीलतेला महत्त्व आहे. आपले मन आणि चारित्र्य हे स्वामी सेवा करताना शुद्ध असले पाहिजे. आपण आपल्या उपासनेवर लक्ष केंद्रित करावे. दुसरा कशी उपासना करतो त्यावर लक्ष नसावे. अन्य स्वामी उपासकांचा उगाच मत्सर करू नका. स्वामींच्या उपासनेमध्ये शुद्ध अंतःकरणाला खूप महत्त्व आहे हे लक्षात ठेवावे. त्यामुळे मन शुद्ध ठेवावे. स्वामी आपल्या शिष्यांना नेहमी चांगले गृहस्थाश्रमी बनण्यास सांगत असत. त्याप्रमाणे गृहस्थाश्रमाची कास न सोडता स्वामी चरणांची भरपूर सेवा करा. स्वामींना उपासकांमधील श्रेय घेण्याची चढाओढ अजिबात आवडत नाही हे लक्षात ठेवा. व्यसनांपासून स्वामी उपासकांनी दूरच राहावे. आपण स्वामींचे भक्त आहोत, शिष्य आहोत. त्यामुळे त्यांच्या शिकवणीला शोभेल असेच वागले पाहिजे. स्वामी स्वतः गोरगरिबांचे, दुर्बलांचे कैवारी होते. त्यामुळे आपणही गोरगरिबांना ममत्व द्यावे, त्यांना मदत करावी. तीच खरी स्वामीसेवा आहे. स्वामींची सेवा करताना अहंकार, क्रोध बाजूला ठेवून काम करा. स्वामींच्या सेवेमध्ये अधिकाधिक लोकांना आणा. स्वामींच्या सेवेसाठी जेवढे करता येईल तेवढे आपण करत राहिले पाहिजे. आळस झटकून टाका. स्वामींवरील साहित्याचा अधिकाधिक प्रसार करावा. शुद्ध अंतःकरण आणि मोठे मन याला महाराजांच्या ठायी मोठे महत्त्व आहे. आपल्या मुलांनाही स्वामी सेवेमध्ये सहभागी करावे. रोज सकाळी उठल्यावर स्वामींचे नामस्मरण करावे. स्वामी उपासनेवर विश्वास हवा. स्वामींची शिकवण आचरणात आणावी. स्वामी चरित्राबद्दल अभिमान असावा. स्वामींना न आवडणाऱ्या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. सर्व कर्तव्य पार पाडावीत. रोज स्वामींचे मंत्र, स्तोत्र, नामस्मरण न चुकता केले पाहिजे. आपल्या संपूर्ण कुटुंबियांनाही स्वामी सेवेची गोडी लावावी. स्वामींविषयी कुठेही उपक्रम असला तरी त्यात आपण अगदी मनापासून भाग घेतला पाहिजे. स्वामींच्या कोणत्या तरी एखाद्या मठामध्ये, केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये नित्यनियमाने जावे. स्वामींच्या शिकवणीचा सतत प्रसार करावा. सेवा म्हणून स्वामींच्या मठामध्ये स्वच्छता करावी. स्वामींच्या निर्माल्याची साफसफाई करावी. वर्षातून 2दा तरी स्वामींवरील स्तोत्रांच्या यथाशक्ती थोड्या प्रती तरी दान कराव्यात. आपला मित्रपरिवार, नातेवाईक, शेजारी, सहकारी यांना स्वामी सेवेतील अद्भुतता समजावून सांगावी आणि त्यांना स्वामी सेवेमध्ये सहभागी करावे. स्वामी उपासकांनी अहिंसक असावे. हिंसा म्हणजे मारणेच नव्हे तर वाचिक आणि मानसिक अहिंसाही असावी. त्यामध्ये तडजोड करू नका. वाणीने कोणालाही दुखवू नका. संयम ठेवा. हिंसा, द्वेष, मत्सर यांपासून दूर राहावे. स्वामींच्या भक्तांनी सत्यवचनी असावे. सेवा करत असताना सतत खोटे बोलत राहू नये. प्रत्येक गोष्टीची आणि प्रत्येकाकडील गोष्टीची आसक्ती ठेवणे म्हणजे चोरी करणे होय. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीची वस्तू आपल्याकडे असावी ही भावना स्वामी उपासनेमध्ये चालत नाही. दुसऱ्याच्या वस्तूबद्दल विरक्त बुद्धीला स्वामी सेवेमध्ये महत्त्व आहे हे लक्षात ठेवा. तर ही काही महत्त्वाची आचारसंहिता आहे जी स्वामींची भक्ती करताना प्रत्येक स्वामी भक्ताने पाळलीच पाहिजे. स्वामींच्या सेवेमध्ये शिस्त असलीच पाहिजे. हे आपल्यासाठीच चांगले आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.